वर्क फ्रॉम होम, पेट्रोल व डिझेलला इलेक्ट्रिक वाहनाचा पर्याय, नैसर्गिक शेतीवर भर, परदेश दौरे टाळणे, अनावश्यक सोने खरेदी टाळणे, स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवणे यासारख्या 7 गोष्टींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी जनतेला आवाहन केले होते. याबाबत अंमलबजावणी करण्यास देशातील 10 राज्यांनी पुढाकार घेतला असून महाराष्ट्र सुद्धा यामध्ये मागे राहिलेला नाही आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 13 मे रोजी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या डिजिटल स्वाक्षरीने एक शासकीय परिपत्रक प्रसारित करण्यात आले आहे, ज्याच्यामध्ये एकूण 19 बाबींचा समावेश आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेले हे महत्त्वाचे बदल यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. राज्य शासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आव्हानाला कोणकोणत्या 19 उपाययोजना सुचवल्या आहेत ते पाहूया आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. पहिल्या उपाययोजनेपासून पाहूयात. ती आहे परदेशी दौऱ्याबाबत. शासकीय अधिकाऱ्यांनी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय कामाकरता मंजूर परदेशी दौरे रद्द करावेत. तसेच नवीन परदेशी दौऱ्यांचे नियोजन करू नये. वाहनांमध्ये दैनंदिन वापराकरता इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे व स्थळ भेटी दरम्यान कमीत कमी वाहनांचा वापर करावा. एकत्रित दौरा करताना अधिकाऱ्यांनी कार पुलिंग या पर्यायाचा वापर करावा व शासकीय कामाच्या दौऱ्यावेळी सार्वजनिक वाहतूकीचा वापर करावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातील 1 दिवस मेट्रो, बस किंवा लोकलने प्रवास करावा. इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग क्षमता सक्षम करणे व त्यासाठीच्या विजेच्या दरांमध्ये कपात करण्याबाबत विचार व्हावा. चार्जिंग स्टेशनच्या मान्यतेकरता प्रस्तावांची पूर्तता करावी. मंत्रालय, विभागीय व जिल्हास्तरीय शासकीय बैठका, प्रशिक्षण व सेमिनार यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा. बैठका असतील, प्रशिक्षण असेल किंवा चर्चासत्रे ऑनलाईन करावीत व महाविद्यालयाने याबाबत पालन करावे. दुचाकी फेऱ्या, वाहनांचा ताफा व वाहनांच्या मिरवणुका यास पोलीस विभागाच्या वतीने परवानगी देण्यात येऊ नये. माहिती व जनसंपर्क विभागाने माफक प्रमाणात जाहिराती प्रसिद्ध कराव्यात व अनावश्यक खर्च टाळावा. फ्लेक्स, बॅनर, खर्चिक तंत्रज्ञान यांचा कमी वापर करावा व प्रकाशित होर्डिंगसाठी DJ सेट वापरू नये. कार्यालयीन काम करताना नैसर्गिक प्रकाशाचाच वापर करून अनावश्यक विद्युत दिव्यांचा वापर टाळताना पंखे असतील, दिवे असतील, संगणक आणि वातानुकूलित यंत्रणा ही उपकरणे कार्यालयीन वेळ संपल्यानंतर बंद करावीत. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरांवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यावर भर द्यावा. खाद्यतेलाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्याची आयात पाहता माध्यम भोजन, कॅन्टीन, वसतिगृहे, अंगणवाडी, तुरुंग, भोजनालय, रुग्णालय यांच्या मेनूमध्ये बदल करावेत. घरातील खाद्यतेलांचा वापर कमी करण्यासाठी समुपदेशन करावे. पाम, सोयाबीन, सूर्यफूल तेलाऐवजी मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल यास प्रोत्साहन द्यावे. PNGचा वापर मोठ्या प्रमाणात करावा. मुंबईसारख्या मोठ्या शहरात हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय हा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा एक महत्त्वाचा बदल सुचवला असून हा फक्त मुंबईपुरता नसून मुंबईसह इतर मोठ्या शहरातील रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये PNG अनिवार्य करण्याबाबत प्रवृत्त करण्यास भर दिला गेला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा खऱ्याखुऱ्या ग्राहकांना लाभ व्हावा यासाठी दुबार, बोगस आणि स्थलांतरित ग्राहक शोधून त्यांची नोंदणी रद्द करण्यात यावी. हा महत्त्वाचा बदल सुचवण्यात आला आहे, जेणेकरून खऱ्या ग्राहकांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेता येईल. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून यासाठी माती परीक्षण करून पीकनिहाय व प्रदेशनिहाय सूचना देण्यात याव्यात असे कृषी विभागाला सुचविले आहे. तसेच जैविक व नैसर्गिक शेतीला यातून प्रोत्साहन मिळेल यासाठी हा उपाय महत्त्वाचा मानला जातो. यातूनच खतांचा वापर तर्कसंगत होईल अशी भूमिका मांडण्यात आलेली आहे. पुढील 6 महिन्यासाठी सर्व प्रशासकीय विभागाने सल्लागार नेमणूक टाळावी
असेही सांगण्यात आलेले आहे। या सर्व बाबींचे योग्य पालन होईल याकडे दक्षता घेण्यास सांगितले असून राज्यपालांचे सचिव, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव यासह एकूण 16 विभागांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। एकूणच पुन्हा एकदा देशातील प्रत्येक नागरिक, शासकीय कर्मचारी आणि अन्य खाजगी कर्मचारी या सर्वांनी आपल्या प्रत्येक कृतीतून कशा पद्धतीनं इंधन बचत होईल, परकीय चलन बचत होईल आणि आयात कमी होईल याकडे लक्ष द्यावे असे सुचवण्यात आले आहे। गुरुवार दिनांक 14 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुचाकीचा वापर केला, तर बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे आपल्या निवासापासून ते मंत्रालयापर्यंत चालत आले। इतर सर्व मंत्र्यांनी देखील 1 ते 2 गाड्यांच्या ताफ्यात मंत्रालयातील बैठकीस हजेरी लावली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर केला। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपली कार पूर्णपणे EV मोडवर चालवण्यास सुरुवात केली आहे। गाडीचा वेग ही 40 ते 60 किमी मर्यादित ठेवला आहे। तर विले पार्ले ते विधान भवन असा प्रवास भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी ॲक्वालाईन मेट्रोने केला आणि विधान भवन ते चर्चगेट असा प्रवास टॅक्सीने आणि त्यानंतर चर्चगेट ते बोरिवली हा परतीचा प्रवास विरार फास्ट लोकलने केला। अशाच प्रकारे भारतातील प्रत्येक नागरिकांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केल्यास खरोखरच आपला देश प्रगतीपथावर तर जाईलच, पण पूर्णतः सक्षम होण्यास एक चांगली सुरुवात होईल। याबाबत तुम्हाला काय वाटते? पंतप्रधानांच्या आव्हानानंतर तुम्ही कोणते बदल करण्यास सुरुवात केली आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।